चक्रातून म्हणजे शिशुमार चक्र शेवटचं शिशुमार चक्राचं भेदन करून जर निघाले तरच मुक्त, असं मुक्ती मिळत नाही. मग हा 3.5 स्थूल देह आहे, 3.5 स्थूल देह आहे. मग त्या स्थूल देहातून पुढे जायचं आहे. मग कोणता देह असतो? सूक्ष्म देह. सूक्ष्म देहातून जर पुढे जायचं आहे मग कारण देह असतो. कारण देहातून पुढे जायचं आहे तर महाकारण देह असतं. महाकारण देहापर्यंत ही मायेचा जास्त प्रभाव असतात. आणि महाकारण देहातून जर पुढे गेलं तर तिथे असतात ज्ञानदेह. ज्ञानदेहापासून मायेचा प्रभाव कमी होत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी विराट स्वरूप निर्माण होतो, म्हणजे ज्ञानदेह म्हणजे विराट, ज्ञानदेह म्हणजे विराट की नाही, ज्ञानदेह विराट. विराटातून जेव्हा हिरण्यगर्भामध्ये जातो म्हणजे 6वा देह हिरण्यगर्भ. आता हिरण्यगर्भातून जेव्हा पुढे झाला तेव्हा तो म्हणतो आता माझी प्रकृती आहे. मग तिथे मूल प्रकृती निर्माण होतात. आणि मूल प्रकृती निर्माण झाल्यानंतर मग मायेचा प्रभाव होत असतो. हे माझं आहे. जेव्हा हा तिथपर्यंत पोहोचला, कारण प्रतिबिंब आहे की नाही, प्रतिबिंब जिथपर्यंत आहे तिथे मायाचा प्रभाव आहे. प्रतिबिंब निघालं की माया संपली. मग म्हणतो लक्ष आहे. आणि लक्षातून मग पुढे गेला की अलक्ष. कारण की शून्य शून्य मनविषयी तरी कल्पांते नाव ठेवते. एक किती त्यावर शून्य त्याची शून्य एक म्हणजे एकावर शून्य द्यायची त्याची सहस्र मनुष्य. दीप लावून विजते ऐशी मायिकाची स्थिती. म्हणजे शून्य ब्रह्मांड हे शून्याचं निर्माण असतं. तसं हा देह स्थूल हा शून्याचा निर्माण झालाय. म्हणजे आधी अनादी तूच असती स्फूर्ती कुठून न्यावं लागत. 4 असतो कणी अंडज पिंडज उद्भिज अंडज 4 खाणी असतात. लक्ष 84 एवढी. आता एका एवढीतून म्हणजे एक पार्ट त्याचा पार करण्याकरता जेवढा त्याला विलंब लागत असतात त्याप्रमाणे तो पुढे जात असतो. कोणत्याही प्रकारचं कार्य करत असताना, कारण की संवाद करत असताना त्या गोष्टीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. स्थूल देह त्याचं प्रमाण काय आहे, सूक्ष्म देह त्याचं प्रमाण काय आहे, कारण देह त्याचं प्रमाण काय आहे, महाकारण देह त्याचं प्रमाण काय आहे, विराट त्याचं प्रमाण काय आहे, हिरण्यगर्भाचं प्रमाण काय. हिरण्यगर्भातून मूल प्रकृतीमध्ये जायचं आहे तर मूल प्रकृती जे प्रमाण असतात ते रजकण असतो. म्हणजे सूक्ष्म प्रमाण असतात वडीबीजासारखं रजकण असतो. म्हणून तुका आकाश एवढा. तर त्या प्रमाणापर्यंत जिथपर्यंत जाण तुम्ही तिथपर्यंत माया आहे. जिथेपर्यंत प्रमाण मिळत असतो तिथपर्यंत मायेचाच प्रभाव असतात. ज्या ठिकाणी अप्रमाण होईल तिथून माया संपून जाईल. अप्रमाण होण्याकरिता साक्षात्कार व्हायला पाहिजे. तिथं अप्रमाण म्हणजे मी नाहीच. म्हणजे आता त्या ठिकाणी तुम्ही आहेच नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण, जेव्हा ध्यान लागत असेल, समजा लागलं असेल एखाद्याला, तेव्हा तुम्ही आहे असं वाटतं का तुम्हाला? भास होतं का मी आहे म्हणून? का मी तुम्ही नाहीच म्हणून ध्यान होत असतो. ज्यापर्यंत तुम्ही आहे असं तुम्हाला भास होत असेल मी आहे. कारण की जेव्हा पद्मासन लावलं आणि तुम्ही जर पद्मासन लावून जर, कारण मुद्रा लावायची असतात ना, असं मिळत नाही ना, मुद्रा लावायची असतो ना. मुद्रा लावत असताना सगळ्यात पहिले कोणती मुद्रा लावायची आहे, मग कोणत्या मुद्रेकडे जायचं आहे, मग कोणत्या मुद्रेकडे जायचं आहे. मुद्रा किती असतात? 4 मुद्रा. साहेब सांगितलं द्यायला पंढरपूर. पांढरकर कोणत्या मुद्रेत होता? पांडुरंगाची मुद्रा कोणती आहे पंढरपूरला? भोचरी मुद्रा. पांडुरंग परमात्मा भोचरी आहे. मग सगळ्यात पहिले काय मुद्रा पाहायची असतो? पांडुरंग परमात्मा आहे. सगळ्यात पहिले कोणती मुद्रा पाहिली? चराचरी.
चराचरी मुद्रा पाहायची असतात. सगळ्यात पहिले चराचरी म्हणजे जगत पाहायचं असतो, पण चराचरी मुद्रेनं पाहत असतात. आपण सांसारिक आहोत किंवा अनेक जन्मापासून घेऊन आलेलं कर्म असतात. ते कर्माचा त्याग करता येत नाही, ते सोबतच असतात. कर्माचा त्याग करता येत नाही, त्याला भोगावाच लागतो. पूर्वजन्म कृतम पाप व्याधी रूपेण बाधते तत्सम. कारण 5 प्रकारचे उपाय सांगितले आहे पाप झाल्यानंतर त्याला निवृत्ती करण्याकरता. पहिलं औषधी आहे, जप आहे, ध्यान आहे, तप आहे आणि पूजा अर्चना आणि दान आहे. 5च प्रकारचे ऑप्शन असतात त्याच्यात पातकाला निवृत्ती करण्याकरता. तर पहिले चराचरी पाहत असतो म्हणजे जगत पाहत असतो. जगत पाहिल्यानंतर भूचरी पाहत असतो म्हणजे जमिनीकडे पाहत असतात. मग अगोचर करायचा असतो आणि अगोचर केल्यानंतर खेचर करायचं असतं. खेचर केल्यानंतर मग उन्मन्न होत असतात. मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष दृष्टीशी. तेव्हा मग आत्ममुद्रा आणि सूक्ष्ममुद्रा आहे. जेव्हा म्हणजे उन्मन्य मुद्रा लागल्या तर हा उन्मन्न होऊन जाईल, पण आत्मसाक्षात्कार होणार नाही त्याला. आत्मसाक्षात्कार होण्याकरिता आत्ममुद्रा आणि मग आत्ममुद्रातून जेव्हा सूक्ष्ममुद्रामध्ये जात असतात 6व्या मुद्रेमध्ये, तेव्हा हिरण्य गर्भदेह स्फुरण होत असतात. तेव्हा चैतन्य निर्मातो. एतादि पौर्णिमास्तते नेगते सुपमा श्रुता योगण यतचित्त सो युजतो योगात्मा. मग योगाचे लक्षण त्याला माहितून जात असतात. योगी कसं असतात. जसं त्राटक करत असताना, त्राटक करता का कोणी? असेच केलं का त्राटक? सोडलं. त्राटक करत असताना बिंदूवर त्राटक करता येत असतो, दिव्यावर त्राटक करत असतात. बिंदूवर एखादी सफेद बिंदू असेल त्याच्यावर एक पेनाने पॉईंट लावत असतो, बिंदू लावत असतो. त्या बिंदूकडे पाहत असतो. बिंदूकडे पाहिलं, त्याचा अभ्यास झाला की त्याच्यामध्ये वलय निर्माण होत असतात, चक्र निर्माण होतो त्या बिंदूवर. किंवा दिव्याच्या ज्योतीकडे पाहिल्यानंतर दिव्याच्या ज्योतीवर असे वलय निर्माण होत असतात. मग ते पाहायचं आपलं त्राटक कुठंपर्यंत सिद्ध आहे. एकदा ते त्राटकमधून जे वलय येणं बंद झालं की मग सूक्ष्म बिंदू येत असतो. सूक्ष्म बिंदू झालं की अपाट प्रकाशी, त्याला म्हणतात चैतन्य. त्राटक नाही करता येतो. त्राटकनी मन शांत होत असतात, एकाग्रता वाढत असतात त्राटकनी. जर तुम्ही असे पद्मासन लावून परमात्माचं दर्शन करण्याकरता बसले असेल तर सगळ्यात पहिले जप करायचा असतो. कारण इंगळा पिंगळा आणि सुषुम्ना, रेचक पूरक आणि कुंभक जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला आसनावर बसून ध्यान करता येत नाही. कारण की नाडी संशोधन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, कारण की कमीत कमी 10 नाड्या तरी शुद्ध झालेल्या पाहिजे. त्याच्यामधून 3 नाड्या तरी शुद्ध झाली, इंगळा पिंगळा आणि सुषुम्ना तरी शुद्ध झाले पाहिजे. तरच तुम्हाला त्राटक किंवा ध्यानाला बसता येत नाही. तर ध्यान लागणार नाही किंवा मन एकाग्र होणार नाही. मनाला जर एकाग्र करायचं आहे तर रेचक पूरक कुंभक करून आणि मंत्राचा जप करून त्याला शीतल करायचं असतो, शांत करायचा असतो मनाला, आणि मग त्याला एका ठिकाणी लावत असतो. तरच ते, नाही तर मन चंचल आहे. प्रमाद येतो दृढवतः. मन चंचल आहे ना. मग चंचल मनाला जर एकाग्र करायचं आहे तर असं होणार नाही ना. सततम कीर्तयन्तु माम एतं तस्यर्था नम तस्यन्त माम भक्तान इत्युक्तौ उपासते. मग त्याला सतत त्याला अभ्यास करायचा आहे. कारण की आपले जे श्वास आहे ते 21,600 होत असतात. आधार चक्रावर किती होतात? किती म्हणलं स्वप्न? बापर, म्हणून म्हटलं की तिकडे जास्त तिकडे हॉटेलमध्ये लक्ष नको देऊ, थोडी इकडे काढत जा. आधार चक्रावर 600, स्वादिष्टान चक्र 6000, मणिपूर चक्र 6000, विशुद्ध चक्र 6000, आज्ञा चक्र 1000. कारण की आधार चक्र, स्वादिष्ट चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र 1000, अग्निचक्र 1000,
किती झाले? 3 18 18